हाय नमस्कार आपल्या भावांना आणि बहिणींना नमस्कार नमस्कार नमस्कार. तर भावा बहिणींनो, आताशी उठले बघा मी. तुमचा चहा पाणी झाला असेल, सगळं झालं असेल, नाश्ता वगैरे बिगैरे सगळं सगळं सगळं. तर भावा बहिणींनो, आज आम्ही कामाला गेला का नाही कुणास ठावं. मी तर आताशी उठले बघा. तर आपले काय काय भाऊ बहीण काय म्हणतात की म्हातारीले फॅशन बाज राहायला लागले. तर आता मलाच कळून चुकायला लागलंय की आता आपलं काय खरं नाही आणि आपलं काय लय दिवस राहिलं नाही. तर भावा बहिणीनं घ्याव द्या लिहून निसून हवस मवस करून. आपल्या तरुण वयात काय आपल्याला भेटली नाही हवशी करायला. तर आपले आता लेकींच्या ह्याच्या राज्यात तरी हवस करू द्या. मी कशाची हवस करते आणि मी कशाची फॅशन बेज राहते भावा बहिणीनं. आपल्या पोरी मला फॅशन बा जम्पर शिवत्यात, त्या साड्या ही घेत्यात मला. मी हावसाने कशाला घेते न हावसाने कशाला असलं घालते कापाड चोपाड. हे आता तुम्हाला तर माहितीच आहेत. आपल्या पूनमने दिलेले कपडे मला त्या जम्पर हे दिलेलं तुम्हाला दाखवलंच होतं. तर भावा बहिणीनं आपल्यात आवपत घेण्यासारखे राहिले नाही आणि हावस मवस करण्यासारखे नाही. तर आपल्या लेकी करत्यात हावस मवस निम्या वयात. मस्त निम्या वयात नाही का ही करू वाटत हे. पण आता दिलेले काय करायचं, फेकून द्यायची का? आपल्या लेकी बाळा मला म्हणते त्या की घालाई घालतेत की काय हवस ही नसती होय माणसाला. म्हातारं झालं आणि ही झालं तरी माणसाच्या जीवाला हवस असतेच की. वाटतंच की लेवावं वाटतं, नेसावं वाटतं, नटावं वाटतं. तर भावा बहिणीनं आता मी काय लय नटत बी नाही खोबत बी नाही. आणि हो का आताशी उठली आणि म्हणलं पहिला एक येडीव काढावा आणि मग बघावं बाकीचं. तर हो का आता म्हणलं येडीव काढते एक. तर काय काय भावा बहिणींना आपलं दुखण्या बहिण्याचं विचारतात हे वाट्यात काय काय भावा बहिणींना किंवा बहिणींना फॅशनचं पडतं या. तर आता कशी तरी काया झाकायची काहीतरी घालायचं भावा बहिणींनं. आपलं भाव कशाला एवढं विचार करतात पण बहिणींनाच लय पडतं. असंच केलं आणि तसंच केलं. आता तुमच्या देखता तर मला असं पूनमने भरपूर जम्पर हे दिल्यात. मग आता आपण शिलाई घालण्यापेक्षा कापडं घेण्यापेक्षा भावा बहिणीनं घातलं लिहिलं नेसलं मग काय फरक पडतं या. हावसाला काय मोल आहे का? माणसाला किती बी म्हातारं झालं ना काठी जरी हातात आले तरी हावस मवस करूच वाटते की. आणि पाक माणूस ह्याच्यावर आलं पाक अखेरीच्या ठेपीवर आलं तरी किती बी म्हातारं माणूस झालं तरी दवाखान्यात पळतंय की आपल्याला नीट व्हायसाठी. त्याला पण जीवाची काळजी असते, जीवावर प्रेम असतो माणसाचा. प्रत्येकाला वाटतं की मी नीट व्हावं हे व्हावं. आता किती बी म्हातारे माणसं आता मी तर प्रत्येक दवाखान्यात ही जात्यात अशा काठी टेकत टेकत म्हाताऱ्या येत्या त्या दवाखान्यात. मग त्यांना बी ते वाटतच असेल की आपण अनेक एखादं 2 वर्षे जगावं नीट व्हावं. आणि मी काय अशी म्हातारे लय झाली भावा बहिणींनो. पण मी ह्या दुखण्यानं इपली आपली. हे दुखणं मला उपजारा येऊ द्यायला नाही तर मस्की दाना दाना काम धंदा सगळं करेन. आणि अजून बी करतेच नाही मी बसली कोणाच्या विश्वासावर कोण करल आणि कोण ही हे करल म्हणून. माझे मी स्वतःच करते ना. मग कशाला उगाच काहीतरी चांगलं बोलावं चांगलं हे व्हावं. मोठं मी थोडंच की टेलरकडे जाते टेलरनेकडे जाते की मला असलं ब्लाऊज शिवा तसलं शिवा असं काय आहे का? मी स्वतः हवस करतच नाही माझी कसलीच. आपल्याला पूनमने योगिता देत्यात त्या साड्या बी त्याच घेऊन देत्यात. त्यांचं ब्लाऊज बी मला देत्यात नाही बसल्यावर त्यांनाही. मग भावा बहिणीनं असं फालतू पैसे दुसरीकडे घालवण्यापेक्षा मग मी वापरते आपली. मग ह्यात काय झालं? ह्यात कुठलं वाईट झालं भावा बहिणींनो? आता काय काय बहिणींना ही लईच असं वाईट वाटतं की नाही हे नाही करावं असं नाही हे असं करावं नाही तसं करावं. आता आता आपल्याला गरिबाला नसल्यावरच
काय करायचं बरं, आपल्या लेकी बाळा देतात हे करतात. आता ती स्वतःच्याच कलाकार आहेत म्हणून त्यांना वाटेल तसलं ती शिवते त्या घालते त्या. मग नाही त्यांना बसल्याच्या नंतर मला देते त्या, पिंकीला देते त्या. आ मग आता ह्यात काय झालं, आम्ही घालायच नको? उघडं बिघडं तर नाही ना राहता, आम्ही जागतोय ना काय कशी तरी. पण लय बी ही करू नाही माणसाने. आपले काय काय बहीण भावडं चांगलं विचारतात की तब्येतीची काळजी घ्या, तब्येत नीट ठेवा, गोळ्या रोजची रोज खावा ही. आणि कुणाला नटायचं पडलंय कुणाला हे पडलंय. 4-4 दिवस 5-5 दिवस तर आंघोळ करू वाटाना, हे व्हायना. इकडला तर पाऊस काय बंद व्हायना. काल इरबळच पाऊस होता, आज बी इरबळच पाऊस आहे, बाहेर सुद्धा निघू द्याय नाही पाऊस. आणि नाही आंघोळी तसाच वेळेही काढला. झोपेतनं उठून इडेही काढला की लगेच म्हणायचं पारोशा आंघोळ केली नाही, 2 ताब्याने तरी आंघोळ करायची, हे करायचं. पण ज्याच्या त्याच्या गावची परिस्थिती ज्याच्या त्याला माहीत असते की कसं वागायचं, कसं राहायचं, कसं जीवन कटायचं, असं असतं ना ज्याच्या त्याच्या गावात. आता बघणाऱ्याला काय वाटतंय की ह्या आंघोळीच करत नाही ती, ही तशीच बसते ती. पण कालच्या धरणं तर पाऊस इकडं फुल चाललाय, आज सुद्धा पाऊस चाललाय बघा. बाहेर सुद्धा निघू द्यायना, इतका जे पाऊस येतोय ते मापाच्याच बाहेर. तर तुमच्या इकडं कसा काय आहे पाऊस भावा बहिणींनो? इकडं तर लय पाऊस आहे. आज 8 दिवस झालं पाऊस चालूच आहे. तर धुणं हे धुतलं तरी कपडे सुद्धा वाळानात, काय बी व्हायनात. आणि ती शेड तर गच भरलंय कपड्यांनी वाळवणं. 4-5 दिवसाचं धुणं वाळा नाही, 4-5 दिवस. मग काय करायचं भावा बहिणीनं सांगा बरं तुम्हीच. आता तुम्हाला बी माहितीच असेल की पावसाळ्यात कसं असतं काय असतं ती. पावसाळ्यात म्हणजे लय बेकारी असते माणसाची, असं बाहेर निघू वाटत नाही, हे होत नाही. आणि भावा बहिणीनं मला तर हे होतंय, तर मला तर असं थंडीत तर जावंच वाटा नाही. तेव्हा का बाहेर भांडे हे ठेवले ती घासायला, ही केल्या ती ओटली, झाडलोट केली, सगळं हातरून कांबरणाच्या घड्या घातल्या ठेवलं. आणि आज तर मला काय सुसाना भावा बहिणीनं, लईच माझी तब्येत म्हणजे लईच खराब झाल्यावाने झाले. आता मस्त म्हणलं होतं आता पिंकीचा चाललाय तिकडं स्वयंपाक, जेवाय घालायचंय ना, महाळ आहेत आज. तर ती म्हणली राहू द्या मी करते सगळं, तुमची नाही तब्येत बरोबर तर राहू द्या म्हणले मी करते सगळं. तर म्हणलं कर बाया कर, म्हणलं आता कसं तरी काय करू मी तरी. भावा बहिणीनं आपल्याला व्हायनाच काय बी. तर ती राजूला म्हणत होती लसूण ही सोलून तुम्ही द्यायचा. तर मी म्हणणार होते मायरूला इकडं आण लसूण ही, मग आता सोललाय का काय कुणास ठावं. मी देते सोलून, सगळं नीट करून देते मी. पण केलं वाटतं त्यांनी सगळं, माझ्याकडं आलीच नाही आणि मला म्हणली बी नाही काय. तर तिला बी दिसतंय, बघते की ह्यांना असं असं होतंय म्हणल्यावर कशाला आपण सांगायचं हे करायचं. मग तिनंच केलं वाटतं, सकाळपासून करते बघा ती एकटीच करते या. मला म्हणली राहू द्या मी करते. तर म्हणलं बर कर. तर भावा बहिणीनं आता बळणे कोण करल का हे, माझं हा का नुसतं डोळण हे नुसतं असं चावल्या आणि डोळ्यात आणि हातात गुदू डोळण हे करतात माझं. तर मला भरपूरच कसतरी व्हायला लागलं. तर आता मी बघा नुसतं हे केलं या आणि गोळ्या खाल्ल्यात बघा. चाललाय तिचा स्वयंपाक. तर काय करायचं भावा बहिणींनो, नुसता रपा 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 पाऊस येतोय. भावा बहिणीनं तुम्हाला नसेल ऐकू येत इथं, काय येतंय ऐकू ह्याच्यात काय माहिती. पण पाऊस भरपूर चाललाय, नुसतं दारात पाणी पाणी झालंय सगळं. काल तर पाक दाराला पाणी टेकलं होतं. आपल्या पाणी जायला फक्त बारकी एवढी एवढी नळी ह्या, त्यातनं पाणी काय जात नाही. आणि ते रस्त्यावलं आणि ह्याच्यावलं सगळं पाणी इकडं आतच येतंय बघा, आमच्या दारात येतंय. म्हणजे लय जर जोरात पाऊस लागला तर असं वागायला सुद्धा जागा राहत नाही, इतका चिखल हिन होतं. तर मायरू पळते बघा त्या चिखलातनं. तर तिला म्हणते अगं पडशील, लागल कुठं तरी मोडशील. मोडली म्हणजे फुकाट पावसा पाण्याचा ताप करून घेते. पण ती पोरगी काय ऐकतच नाही,
चिखलातनं आणि ह्यातनं नुसती पळती धाबा धाबा धाबा. तिला पाण्यात पावशी पडल्यावर तर लई मजा वाटते बघा. नुसते नाचणार पाण्यात, उड्या हाणणार, ते गोल गोल फिरणार. मायरू आता लई हुशार झाले, ती नाही ऐकत कोणाचं. चालूच आहे पाऊस. पाऊस काय बंदच व्हायना, कसलाच बंद व्हायना. मग आता किती दिवस पाऊस आहे कोणाच ठाव आणि किती दिवस नाही. नुसतं सारखं रप्पा रप्पा दप्पा दप्पाच आहे. सारखं येतोय सारखा, म्हणजे सारखा त्या पावसाला तर दमच नाही. 8 दिवस झालं भावा बहिणीनं इकडं पाऊस चालू आहे, बंदच नाही पाऊस कसलाच. तरी तसल्या पावसात राजू कामाला ह्याला जात होता. ते आज गेला नाही बघा कामाला, नाही तर काल बी निघाला होता कामाला ही. पण लय चिखलात, तसल्या चिखलात बसला काम करत तो जाऊन. आणि त्या चिखलात नाचून नाचून त्याला ती पाणी उतलं का काय कंबारट त्याचं सुजलं होतं, नुसतं लाल जरत झालतं सगळं. म्हणजे भावा बहिणीनं एक नाही सुखी, सगळ्याला काय नाही काहीतरी होतंयच. आणि त्या पिंकीला बी तसल्या फुटकुळ्या लागल्यात कसल्या अंगाव काय माहिती. तर तिला बी ते दवाखान्यात नेतोय. मग आता प्रत्येकाच्या मागं भावा बहिणीनं दवाखानाच आहे हे आहे. तर कुणी कुणावर रुसायचं, कुणी कुणाला काय म्हणायचं, प्रत्येकाला बी दुखणं आहेच की. तर काय करायचं. तरी बी त्यातून बी एकामेकाला बघायचं, आपलं सावरायचं, कसं तरी आधार द्यायचा. असं चाललंय काम आमचं.